ठाकरेंची साथ सोडून नुकतेच शिंदेच्या सेनेत दाखल झालेले खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आज ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत ते धाराशिवमध्ये येतात। दादा, उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये येतात, पहिलीच अशी वेळ आहे की आपण त्यांच्यासोबत नाही आहेत, काय भावना आहे? मी आपल्या माध्यमातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शिवसैनिकांना एवढं सांगू इच्छितो की तुमची नाराजी माझ्याबद्दल जी आहे ती मला मान्य आहे, पण हा जो काही निर्णय आहे ती मी वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा मला कुठलं पद मिळवण्याच्या अटीवर घेतलेला नाही। हा निर्णय मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातले जी सर्वसामान्य लोक आहेत, सर्वसामान्य शेतकरी आहेत, त्या लोकांना च्या जीवनात किंवा त्यांना ज्या अडचणी केवळ विरोधी पक्षातला मी खासदार असल्यामुळं त्यांना मिळणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीतल्या निधीची अडचण असेल, त्यांना मिळणाऱ्या विकास कामाच्या निधीची बाबतीतली जी अडचण असेल, मला वाटतं त्याच्यातनं मुक्तता करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे आणि माझ्या पुढच्या कालखंडामध्ये माझं कामातनं त्याला उत्तर असेल। त्याच्यापूर्वीच मला एवढं सांगायचं आहे की धाराशिव शहराचं आठवडे बाजार विकसित करण्यासाठीचा निधी, माँसाहेब जिजाऊ उद्यानाच्या विकासासाठीचा निधी, छत्रपती संभाजी महाराजाच्या उद्यानासाठीचा निधी आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उद्यानाचा विकास करण्यासाठीचा निधी, ज्याला 2022मध्ये स्थगिती मिळाली होती आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा आम्ही ती स्थगिती उठवू शकलो नव्हतो, ती निधी आज मंजूर करून आणला। मला वाटते जी आठवडी बाजारातला गलिच्छपणा होता, धाराशिव शहरातल्या काही माणसाला फिरण्यासाठी कुठली उद्यान नव्हतं, मला वाटतं ते त्याच्या माध्यमातून होतं आहे। आणि हाच विषय नाही, धाराशिवमधला MIDCचा विषय आहे, फक्त जमिनी आहेत पण उद्योग एक पण नाही कार्यरत असणारं। आपण जर बघितलं असेल तर बॅरेजेस तेरणा आणि मांजरा नदीवरचे असतील, त्याच्या बाबतीतले आम्ही इस्टिमेट तयार करून घेतले, तेही काम तसंच अडकून पडले। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असेल, ज्या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता घेणं अपेक्षित आहे, ती मान्यता घेणं असेल, त्याच्यासाठी केंद्र सरकारचं सहकार्य घेणं अपेक्षित असेल। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी प्राथमिकता आहेत। आज अनेक सबस्टेशन, पॉवर ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहेत, शेतकऱ्याला पाणी असूनसुद्धा त्याच्या शेतात लाईट नसल्यामुळे पाणी देता येत नाहीत, त्याच्यासमोरचे प्रश्न आहेत। मला वाटतं ह्याच्यातनं त्याची सुटका करून घेणं ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी हा निर्णय घेतला आहे। पुढचा येणारा काळ आणि मी करत असलेलं काम हेच त्याच्यावर उत्तर असणार आहे। जे 18 कोटी आपण मंजूर करून आणले त्याच्यावर टीका होते की हे खासदाराचं काम नाही, रस्ते असतील किंवा ती टीका करणाऱ्याला टीका करू दे, मला काम करायचं, मी काम करतो। त्याला जी आता कसं आहे, ती गाडवावर बसलेल्या बापल्याकाप्रमाणे काही जरी केलं तर टीका करणारे टीकाच करणार आहेत, कारण त्यांना कधीही अर्धा ग्लास भरलेला दिसतच नसतो, त्यांना कायम अर्धा ग्लास रिकामाच दिसत असतो। त्याच्यामुळं त्यांच्या मानसिकतेबद्दल मला बोलायचं नाही आणि माझा वेळ पण मला त्याच्यात घालवायचा नाही। मला काम करण्याच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी आहे, माझा वेळ त्याच्यासाठी आहे, त्यामुळे सकारात्मक गोष्टीतनं मला त्याला उत्तर देणं अपेक्षित आहे, ती देईन। परवा रोहित पवार आले होते, ते म्हणाले की या 2 घराण्यात सोडून तिसरा व्यक्ती जर तुम्ही निवडला तरच धाराशिवचा विकास होणार आहे। मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही। तर हे होते खासदार ओमराजे निंबाळकर। लोकांच्या विकास कामासाठी तसेच मतदारसंघातील विकास कामं मार्गी लावण्यासाठी आपण शिंदेच्या सेनेत प्रवेश केला असल्याचं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। मी वैभव पारवे, मराठी, धाराशिव।